ताई आम्ही असं म्हणजे कोळी बांधव आहोत. तर आमच्यावर एखादं नाटक करा ना तुम्ही. तुमच्यावर? हा. कोण कोण तुम्ही नाटक करता? हा. कुठला ग्रुप आहे तुमचा? आमचा वाडकर आणि मी दोघांचा group आहे. तुमचा ग्रुप आहे, तुम्ही नाटक करता? हो. कुठलं नाटक करता तुम्ही? ते संगीत मच्छी धंदा त्याच्यावर त्यांनी नाटक करावा असा. पण मग तुम्ही पराशर करणार का सत्यवती? हे तर रोजच असतं. मला कळलंय का ते काय बोलतायत. वाडकर अरे हा परत आला. वाडकरला पकडलं. ते काय बेरिंग घेतली. मी मगापासून बघतोय की खूप जण तुम्हाला कामासाठी विचारतात, नाटकासाठी विचारतात, सिनेमासाठी विचारतात. आता यांनी पण विचारलं, मग ही तुम्हाला जी कामं मिळतात तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या अभिनयाकडे बघून तुम्हाला काम मिळतं की याचं काही कारण वेगळं आहे? अभिनेता आलाच, पण मी आवडतो लोकांना. आय डोंट नो व्हॉट. अच्छा, म्हणून रोज बिझी असतात ते. बिझी असतात. रोज शूटिंग म्हणून लागतो स्लोगन. म्हणजे रोजच तुम्ही काम करत असता, काही ना काहीतरी काम करत असता. Yes, मला हेच जरा- कारण आहे रोज शूटिंगचं. नाही, मला वेगळं कळलंय काहीतरी काय? की ही जी मंडळी तुम्हाला काम देतात त्यांना तुमच्या घरच्यांची दया येते. का? कारण तुम्ही जेव्हा घरी असता, काम नसतं, तेव्हा तुम्ही आंघोळ करत नाही. असं कोण म्हणलंय? त्यांच्या घरचे म्हणतात. हो, हे खरं आहे? हे खरंय. वाडकर उद्यापासून आंघोळ करणार आहेत. तुम्ही वहिनी? माझा प्रश्न तेजा देवकर यांना आहे. वा वा. अच्छा. नमस्कार तेजा, फार सुंदर दिसताय तुम्ही आज. थँक्यू. उगाच नाही ते गाणं गाजलं. ये तेजा तेजा राहू द्या, राहू द्या. मी तुम्ही ऐतिहासिक एक पकडा ना कॅरेक्टर. ऐतिहासिक प्रजासाच्या सांगते बाबा. तर तेजा मॅम, खरं सांगायचं तर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि ॲक्च्युली पर्सनल एक मुद्दा इथे असा मांडायचा होता की माझा जो सख्खा भाऊ आहे, ही इज अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स. इनफॅक्ट आत्तापर्यंत त्यांनी लग्नही केलेलं नाही आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जर लग्न करेन तर तेजा देवकरशी करेन. तर आज मी त्याला इकडे बोलवलेलं आहे. मला तुमचे बंधू आले. हो, तर मी त्याला बोलवू शकते का? हा, आता काय तुम्ही आलाय म्हटलं. चंद्रविलास. 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 माझी एक छोटीशी विनंती आहे, प्लीज तुम्ही जर स्टेजवर आला. तो काहीच करत नाही, पाळीव आहे खरंच. बघा कसा उभा आहे तो, काही करणार नाही, मी शपथ सांगतेय. पण का त्याच्या प्रेमात पडतील? असं काय करताय तुम्ही? त्यांचे सिनेमा नाही पाहिलेत का? बघितले नाहीयेत? हा, त्याच्यात पडलेत प्रेमात म्हणून काय अशा ह्याच्या काय हे कोण चंद्रविलास? प्लीज तो सिनेमात पडले मी प्रेम. नाही, तुम्हाला माहितीये प्रेमभंगानंतर काय होतं, असं नका करू प्लीज. आलेले आहेत. वा वा, खतरनाक. चंद्रविलास खतरनाक आहे. इथे उभी राहू, तिथे जावं लागेल. नाही, काय करत नाही तो खरंच. अभिनय तर अजिबात नाही. बोल चंदू, बोलणार पण आहे. हा, चंद्रविलास, बोल. तुला काय बोलायचंय? तुम्ही मिनीशी लग्न करशील? तुम्ही काय तुम्ही मिनीशी लग्न करशील? तुम्ही मिनीशी लग्न करशील? मिनी आणा कोणीतरी. आणि बाकी काय नाही, साप कोणी व्हायला तयार नव्हतं म्हणून तुझं कास्टिंग आहे. बाकी काय नाही. आज त्याच्यात फार टॅलेंट आहे अशातलं भाग ना. कर कर तुम्ही मिनीशी. तुम्ही मिनीशी लग्न करशील? लवंगी नाही ती काय करताय तुम्ही? जहरी न्यूज लिहायची होती. हो म्हणाल्या त्या. हा. आता माझा एक हट आहे. काय याची अट आहे. आणि याची अट आहे. वा वा, याची अट आहे. हा, त्यांनी काय हो अट म्हणाल्या. आहे? मिनी बरोबर डान्स करशील? मिनीला घेऊन ये. मिनी बरोबर म्हणजे ह्याच्या बरोबर
अच्छा मिनी बरोबर डान्स करशील तू नाच मी बघ. पण काय होईल डान्स केल्याने? मी याच्यातून मुक्त होईन, मी माणूस होईन. बापरे, असं एक ह्याचं हे आहे की डान्स केला तर हा माणूस होईल. तुम्ही जर आज त्याच्याबरोबर डान्स केला तर तो याच्यातनं मुक्त होईल, एक नॉर्मल माणूस होईल. प्लीज मॅम, प्लीज. बापरे, एक तुझा अजून पंच आहे का? हो मॅम. मला एक विचारायचं आहे, नेमका शाप त्याला आहे का तेजाला आहे? त्याला वाटलं उंदीर आहे, उंदीर. त्याला वाटलं उंदीरच आहे. ऑनलाईन आता मी जाऊ. थँक्यू, तुम्ही आलात. थँक्यू 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 सो मच तेजाबाई. तेजाजी, थँक्यू. कोण तुम्ही? कोण आहे? मैं वही हूँ, नागिन. हा? श्रीदेवी पिछले हफ्ते आई थी, वही. तुम्ही बसा, तुम्ही बसा. पण इतका वेळ तुम्ही एक ऐतिहासिक भाषा बोलता, याचं काय विशेष कारण मला जाणून घ्यायचंय. मला सांगायला आवडेल की तुमचा खूप प्रभाव आहे अमोल कोल्हे सरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. आणि मला वाटतं की डॉक्टरांनी आणि यांनी जे तुमचे ज्यांचा प्रभाव आहे त्यांनी जर एक वाक्य बरोबर म्हटलं तर आम्हाला खूपच मजा येईल की डॉक्टरांनी जर आमच्या बरोबर एक स्टेजवर शेअर केलं स्टेज. जोरदार टाळ्या डॉक्टरांसाठी. मी आधी बोलायचंय. हा सर, ते नंतर करतीलच. बांदल तुमच्या हेरडस मावळातले बांदल म्हणजे खळखळत्या पाण्यावरच्या चमचमत्या चांदण्यावानी लखलखत्या समशेरींचा तळपता कळप. बांदेकरांचा इव्हेंट कधी? वा वा वा, डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा, पत्रकार परिषदेत खूप मजा आली. आणि मला जाता जाता सुनील गोडपले सर तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्यासाठी उंदीर तेल ठेवलेलं आहे. उंदीर तेल. उंदीर तेल काय, ह्याचा काय संबंध आहे? कशासाठी असतं ते? नाही, कसं आहे, सांधेदुखी वगैरे जर का हातपाय दुखत असतील तर त्याच्यासाठी स्पेशल असतं त्यांना उंदीर. का पण त्यांना का? नाही, कसं आहे सर, झी मराठीवरती सरांनी एकदा डान्स केला होता झी गौरवमध्ये. त्यानंतर सरांना डान्सच्या इतक्या सुपाऱ्या मिळायला लागल्या DJ वाले बाबू. हा, DJ वाले बाबू म्हणजे 16,000 चिकनी या शो मध्ये पण सर डान्स करतात. पुण्यात दर आठवड्याला 2-2 सुपाऱ्या असतात सरांच्या. हो, तर आम्ही वाचलंय, हा. आता मी असं ऐकले न्यूज की मानसी नाईक पेक्षा 5,000 रुपये जास्त घेतात सर. मानसी नाईक पेक्षा काय? 5,000 रुपये जास्त घेतात. का इतका चांगला डान्स करतात नाही नाही, हॉस्पिटलचा दुसरे 2 दिवस खर्च होतो ना आणि हा, मला जसराज जोशी सरांना विचारायचा आहे प्रश्न. कुठे जसराज? ते ऑरेंज कपड्यावर बसले. महेश मांजरेकर. जसराज जोशी वगैरे नसतात. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे.